मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर चला, आज कुठं चाललोय आम्ही? तर आम्ही चाललोय कुठं स्वराज? गावाकडं. आज आहे रविवार. असाच आपला छान व्हिडिओ असणार आहे, कंटिन्यू पाहत राहा. चला. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर ताईंनो, आज आम्ही निघालो गावाकडं. अक्षय तृतीयाचा जो पित्तर असतो, म्हणजेच माझे सासरे देवाघरी जाऊन 3 वर्ष झाले. त्यांचा जो पित्तर आहे तो आम्ही गावाकडं जेवू घालतो. कारण एक परंपरा आहे आणि जोपर्यंत आमच्याच्याने शक्य होईल तोपर्यंत आम्ही तो पित्तर गावाकडं जेवू घालूया. मग आम्ही सगळी फॅमिली मिळून निघालो होतो. योगायोग आज रविवार होता, त्यामुळं मुलंसुद्धा सोबत होते. नाही तर मुलांसाठी काय, मग तिकडलं सगळं आवरलं की परत रिटर्न यावं लागतं. ऊन खूप पडतंय सध्या आणि रविवार असल्यामुळं मुलं सोबत घेऊन आलो. तर इथं आलं की लगेच पटकन दिशी आवरलं, कामाला सुरुवात केली. सासूबाईचं सकाळचं सडा, रांगोळी हे छान झालं होतं. त्यानंतर मी आले की सगळं व्यवस्थित चिरून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. तर त्याआधी पहा, असं गावाकडं छान असं सरपण आणून ठेवलेलं असतं, म्हणजे लाकडं. हे लाकडं 2 लाकडं लावले की एकदम व्यवस्थित छान स्वयंपाक होतो. आणि चुलीवर स्वयंपाक करायला खरं ताईंनो, मनापासून सांगते, मला खूप आवडतं. तर चला म्हणलं, चुलीला पेटू घातलं. पहिल्यापासून माझं जसं लग्न झालं तसं वर्षभर सासूबाईंनी घरामध्ये काम केलं, म्हणजे चुलीकडं किंवा गॅसकडं घरामध्ये थोडंफार लक्ष दिलं. पण जसं माझं लग्न झालं तसं वर जिम्मेदारी टाकून दिली. बरं, 2 दिवस झाले मी आजारी आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. तर 2 दिवस झाले आजारी आहे, तरीसुद्धा काही जिम्मेदारी पार पाडावं लागतात, म्हणजे सून व्हायच्या. आता माझ्या सासऱ्यांना मी नाही जेवू घालणार तर कोण घालणार? आपण सासूबाईला नाही म्हणू शकत ना, तुम्ही म्हणजे स्वयंपाक वगैरे करा करा म्हणून. योग्य वाटत नाही ते. त्यांनाच कसं म्हणणार? बिचाऱ्यांना एक तर त्यांना दुःख असतं, कारण देव असं का करतो काय माहीत? काही वेळेस काय करतो, बायकांना जे दुःख नको असतं तेच दुःख त्यांच्या वाट्याला देतो. असं कोणासोबतच होऊ नये. जन्माचा जोडा हा कायमस्वरूपी सोबत असावा, असं मला वाटतं. तर ताईंनो, जिम्मेदारी सुनाची काय, तर मी तुम्हाला सांगितले, अक्षय तृतीया होती, 2 दिवस खूप आजारी होते, पण हे कर्तव्य पार पाडावंच लागतात. कारण इथं कोणाचंच काही चलत नाही. हे जे काही ज्या त्या वेळेलाच असतं, सण म्हणा किंवा अक्षय तृतीया, असे जे पित्तर वगैरे जे काही जेवू घालायचं ते त्यांची वेळच ठरलेली असती, नंतर जमत नाही. मग ते कसं तरी संध्याकाळी सलाईन घेतली, गोळ्या औषध घेतले आणि गावाकडं हजर झाले. सकाळपासून चाललं होतं पटपट आवरायचं, कारण 2 जागेवरचं आवरावं लागतं. असं म्हणतात घरी पण धुणं राहिलं नाही पाहिजे, सगळा स्वयंपाक वगैरे व्यवस्थित सगळं चकाचक झालेलं पाहिजे. मग इकडलं घरचं सगळं आवरून गावाकडे येऊन परत स्वयंपाक करणं शक्य नाही. पण चला, एनर्जी येते कुठून येते काय माहिती. तर सगळा स्वयंपाक झाला, सासूबाईने पोळ्या लागल्या. आता पित्तर जो येणार होते ते टायमावरती आले 12 वाजता. तर मग मी लागले ताटं करायला. त्या म्हणल्या, "मी पोळ्या करते." म्हणलं, "चालतंय." मी लागले, ताटं करून घेतली पटकन दिशी आणि आवरलं. आता हे सगळं आवरले, पण मला आज माझ्या माहेरी जायचं होतं. कशासाठी ते सांगतेच तुम्हाला. तर माहेरी जायचं होतं मला माझ्या आईला भेटायला, कारण आईला थोडंसं दुखतंय म्हणून जायचं होतं. मग लगेच इथलं आवरून घेतलं, थोडंफार जेवण केलं की लगेच निघायचं होतं. त्याआधी आमच्याकडं पित्राला हळदीचा गंध लावतात, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ आणि अशी काही जेवण करण्याच्या आधी आघारी सोडतात. मग यांनी सोडली. जे पित्तर होते त्यांना काही शूटमध्ये घ्यायचं नव्हतं, त्यामुळं मग मी यांना पण नाही घेतलं आणि त्यांना नाही, फक्त दाखवलं की अशी आघारी सोडत असतात. ही आघारी सोडल्याच्या नंतर एक घास काढतात गाईसाठी आणि ते घास गाईला चारावा लागतो. मग लगेच पित्तर जेवायला बसतो. मग आता हे भैया जेवायला बसायला लागले की आता मी लगेच जेवण करून घेणार आहे, मी सुद्धा निघणार आहे. कारण माझ्या माहेरी पित्तर असतात. तर इथं आले तर आईचा पित्तर जेवायचा राहिला होता, तिचे बी ताटं वगैरे करू लागले. म्हणलं, चल मी करू लागते, कारण ते आधीच आजारी आहे. स्वराज आणि त्याचे पप्पा आता निघाले गावाकडं. मी थांबले. कशासाठी? तर हे गोंडस बाळायला भेटायसाठी. यांच्याकडे यायचं होतं मला थोड्या वेळात. माझी जी बहीण आहे तिला गावातच दिलेलं आहे. मग चला म्हणलं या बाळांकडे जावं. मग यांच्याकडं आले तर हे पहा, असं काही असतं. यांना नादी लावायचं म्हणलं की फक्त तोंडात घालायला काहीतरी पाहिजे, लगेच नादी लागतात ते. तर आता आमच्या गोंडस पिल्लूच्या गप्पा तुम्हाला ऐकायला भेटतील. एवढं छान गप्पा मारतंय आणि बघा ना कसं कॅमेऱ्याकडे पाहतंय, जसं काही त्याला सांगितलंय मी की कॅमेऱ्याकडे बघ म्हणून. कसं बघा, किती सुंदर पाहतंय ना गोंडस बाळ, आणि हसतंय पण. हे असे 2 गोंडस बाळं तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असताल तर तुम्हाला माहितीच आहे. हे माझ्या बहिणीचे जुळे 2 बाळ आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. एक आदिराज आणि एक स्वामिनी.
तर यांच्याकडे गेलं की राहतच नाही. आईकडे गेलं की यांच्याकडे गेल्याशिवाय राहतच नाही. मग यांच्याकडे गेले, यांच्याशी थोड्याफार गप्पा-चप्पा झाल्या आणि काय झालं ना, हे बाळ काही वेळेस ओळखायला नाही गेले मला. गेल्याच्या नंतर थोडा वेळ तर स्वामीनी माझ्याकडे आलीच नाही. पण नंतर आली तर मग खूप गप्पा, खूप धिंगाणा घातला. म्हणलं चला आता यांना पण मामाच्या घरी आजीला भेटण्यासाठी नेतो. मग यांचं सगळं चकाचक आवरून घेतलं आणि यांना सुद्धा घेऊन निघायचं होतं. म्हणलं चला तुम्हाला सुद्धा खूप दिवस झाले यांना दाखवलं नाही, म्हणून थोडासा शूट घ्यावा. मग यांचा शूट घेतला. तुम्हाला कसं वाटतंय बघा आमचे गोंडस बाळ कसे हसते तर कसे खेळते. तर ताईंनो परत तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं मला आज, की आपले व्हिडिओ तुम्हाला लाँग पाहायला आवडतात का शॉर्ट, नक्की कमेंट करून मला सांगा. तर हिला बघा ऊन होतं थोडंसं, 4:30 वाजले होते, पण तिला पांघरून टाकलं मी पदराचं आणि शूट घेतलं. तर एका डोळ्यानं मोबाईलकडे बघत होती. राज राज कसं राज चलायचं बोर, चला चला राज, चला 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 बोर, चला चला बोर. तर ताईंनो आईला भेटले आणि लेकरांना पण भेटले. आता निघायचं होतं. आई कुंकू वगैरे लावायली. आईचं दर्शन घेतलं. तसंच मला आज जे माझ्या माहेरातलं स्वामी केंद्र आहे तिथं सुद्धा रोडवर आहे. अगदी 10 मिनिटं गेले आणि स्वामींचा आशीर्वाद घेतला, मुजरा केला आणि तिथून निघाले. तर माझ्या सेवेला इथूनच सुरुवात झाली होती. भेटूया उद्या.